नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सगळ्यांच्या समोर प्रियाच्या प्रत्येक कारस्थानाचा उलगडा करत असतो आणि त्यात म्हणजे आता ज्या वंदना जाधव आहे तर त्यांना सगळ्यांच्या समोर आणलं जातं. अर्जुन आता म्हणतो की वंदना ताई आत या क्षणी मात्र वंदन ताई आत येतात आणि सनकनी प्रियाच्या कानामागे देतात. तेव्हा आता सगळेजण हे पाहत असतात. त्यांना मात्र आता हे सगळे काही दृश्य बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता प्रिया तर खूपच रागवते आणि मुद्दाम सगळ्यांच्या समोर आपण निर्दोष आहे असं दाखवण्यासाठी मुद्दाम म्हणते, याला काय अर्थ आहे? मग रस्त्यावरची कोणतीही बाई येते आणि माझ्या कानामागे देते, याला काय अर्थ आहे? कोण ही बाई? आता ही वंदना जाधव आहे. ती आता प्रियाला उत्तर देते, मी सोहम जाधवची आई आहे. तोच सोहम जाधव आहे की ज्याला तू आयुष्यभरासाठी पांगळ केलं होतं. त्या वयामध्ये मात्र मुलं ही शाळेत जाऊन अभ्यास करतात, तर त्या वयामध्ये तू माझ्या मुलाच्या भविष्याच्या राख रांगोळी केलीस. आता हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना फार मोठा धक्का बसतो. सगळेजण मात्र तोंडाला हात लावतात. त्याच वेळेस आता घडलेला जो काही लहानपणीचा हा एक भूतकाळ आहे तो मात्र आता वंदना जाधव आणि प्रियाच्या समोर येतो, कारण प्रियाने त्या सोहमच्या म्हणजे मुलाशी लहानपणी खूप मारामारी केली होती. त्याच मारामारीत मात्र आता ह्या प्रियाला तेथे जे काही जाळ आहे तर तेथे एक चटका बसतो. तिला आणखीनच राग येतो. ती त्या सोहमला लोचते आणि त्याला दगडावर लोटून देते आणि तो दगडावर विशुद्ध पडलेला असतो. तेवढ्यात आता सगळेजण तेथून पळून जातात आणि त्याच वेळेस आता ते सोमची आई आहे ती आपल्या मुलाजवळ धावतच येते, रडत असते. त्याला उचलून घेते. सोहम बाळा काय झालं तुला? अरे बोल ना काय झालं? तुझ्यामुळे मात्र आज माझा मुलगा चाकाच्या खुर्चीमध्ये बसून आहे आणि तुला एका आईचे शाप लागतील म्हणून आता सगळ्यांच्या समोर तो घडलेला प्रकार आहे भूतकाळातील, तो मात्र सांगितलेला असतो. एका मुलाच आयुष्य अस प्रियाने उद्ध्वस्त केलं तर त्याची आई सगळ्यांच्या समोर आज येऊन आता हे प्रियाला बोलत आहे, तुला कधीही सुख नाही मिळणार, किडे पडून मरशील. तू मुर्दा आहे तर तो ओल्या लाकडावर पडून राहील, परंतु तो जाळण्यासाठी 4 माणस सुद्धा मिळणार नाही. हे ऐकल्यानंतर आता प्रिया लगेच रडण्याचं नाटक करते. अरे बाबांनो थांबवा हिला कोणीतरी, थांबा. इतकं अभर कोणीतरी बोलतं का? निच्याकडे कोणतेही पुरावे नाही तरी सुद्धा वाटेल ते आरोप माझ्यावर करत आहे. मला वाटेल ते बोलत आहे. आता सायली म्हणते की पुरावे विषयी बोलत नाही. त्या कारण आज जे काही तू पाप केलेला आहे लहानपणी, तर त्याची जी काही खून आहे ती अजूनपर्यंत तुझ्या डाव्या खांद्यावर आहे. भाजलेली खून आहे ना प्रियाशी खून. तेव्हा आता अश्विन म्हणतो की ती खून तर लहानपणी तुझ्या खांद्यावर एका मुलाशी मारामारी करताना झाली होती का? तू तर माझ्याशी खोट बोलली. तू तर मला म्हणाली होती की लहानपणी आश्रमात असताना चटका बसला होता. तेव्हा आता सायली म्हणते की नाही अश्विन भाऊजी आश्रमात असताना कधीही तिला असं भाजलेलं नव्हतं, म्हणूनच मात्र मी गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट करण्याची ठरवली. आता सायलीने गुढीपाडव्याच्या दिवशी काय केलं होतं हा सीन आपल्यासमोर क्रिएट केला गेलेला आहे, कारण तिने आईंना एक अशी काठाची जरीच्या काठाची साडी मागितलेली असते, पण ती साडी मात्र आज तुम्ही प्रियाला नेसायला द्या. आता आईंनी मात्र सायलीच ऐकले आणि प्रियाला मात्र आता ती निळ्या काठाची जरीची साडी नेसायला दिली. हे बघ अगं, माझ्याकडे आता ब्लाऊज शिवण यासाठी वेळ नव्हता आणि असा कलरचा ब्लाऊज सुद्धा माझ्याकडे नाही. मग प्रिया अशा कलरचा मात्र एखादा ब्लाऊज तुझ्याकडे असेल. त्यानंतर सायली आता पुढे सांगते की वंदना जाधव यांच्याकडून मला इतकं कळलं होतं की बुबली जाधव यांच्या खांद्यावर मात्र ती डाव्या खांद्यावर भाजलेली खून आहे. ती दंडापासून नक्की किती लांब आहे, कुठपर्यंत आहे हे मला माहिती नव्हतं, म्हणूनच मी तिला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवले ब्लाऊज घालायला सांगितला होता, म्हणजे कुठल्या ना कुठल्या बाजूने ती खून मला तर दिसली तर असतीच. जसे ठरवले मी तसेच झाले. त्या दिवशी सुद्धा
आणि आता मात्र जेव्हा सायलीने तिला केस पुढे घ्यायला सांगितलेलं असतं, तो ब्लाऊज घालून ती व्यवस्थित तिला तयार करून देत असते आणि तेवढ्यात आता तिला ती खून दिसते. सायलीने आता हे सगळं घडलेला प्रकार सगळ्यांच्या समोर सांगितलेला आहे. तेव्हा आता त्याच दिवशी मला हे समजलं, कारण आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार बनून म्हणजे आलेली ही प्रिया नावाची मुलगी खरतर मात्र सदाशिव लोखंडे आणि मैला लोखंडे जन्माला आलेली ही 5वी मुलगी बबली लोखंडे ही प्रिया आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. सगळ्यांना सगळे इतके शॉक होतात, कारण आपल्याला तन्वी म्हणून हिने इतक्या दिवस खसवलं याचा आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे ही आता आपली तन्वी नाही हे सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेलं असत. कविराज काकाला तर इतका धक्का बसतो, इतका राग सुद्धा येतो. सनकनी मात्र आता ह्या वंदना जाधवने आणखीन एक प्रियाच्या कानामागे दिलेली असते. ती प्रियाला म्हणते की आता काळाली असेल बबली लोखंडे मी कोण आहे ते, असे बोलून आता लगेच वंदना निघून जाते. तेव्हा आता प्रिया नाही करत असते. प्रताप आणि हे रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांना तर फार मोठा एक धक्का बसतो. अन्नपूर्णा आजीच्या पायाखालची जमीन सरकते. तरीसुद्धा प्रिया आता खोट बोलन याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांच्या समोर म्हणते की हे सर्व खोट आहे. शांतपणे यांचं काय ऐकून घेत होते, कारण मला बघायचं होतं की नक्की माझ्याविषयी हे काय रचतात. यांनी तर काय केलं आता, हे तर माझ्या आयडेंटिटीवर घावा घालायला निघाले. सगळं खोट आहे. अर्जुन, सायली, मी तुम्हाला जे काही सांगते ना तर नीट कान खोडून ऐका. प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. डॉक्टर अश्विन सुदारची बायको आहे. मी आता ही इथे जी बाई बसलेली आहे तिच्या पोटी मी जन्माला आलेली आहे, असं खोट बोलते प्रतिमा. त्याला खूप राग येत असतो आणि सगळ्यांना समजते की प्रिया खरंच किती खोट बोलते आणि परत म्हणते की आई सदा लोखंडे आणि हा मैनावती लोखंडे यांच्याशी माझं कोणतंही नात नाही. मी फक्त त्यांना कर्ज देत होते की त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यावरती आता सायली तिला उत्तर देते की हे बघ, या सगळ्यातून फक्त एकच गोष्ट खरी आहे. प्रिया, दुर्दैवाने तू मात्र अश्विनची बायको आहे, पण तुझा रविराज काकांशी आणि प्रतिमा आत्याशी कोणताही संबंध नाही. तेव्हा आता प्रिया खूपच चिडते आणि सायलीला म्हणते की मी तुझा जीव घेईल. कुठल्यातरी लोकल वस्तीमधील माणस 4 माज या समोर उभी करते आणि माझ्या आई-बाबांनी, माझ्या पूर्णाजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का, तरीसुद्धा तू हे चोरटे मैनावती आणि सदाशिव यांच्या ऐकून माझ्यावर चोरटेपणाची संशय घेतेस. आणि हे बघ, मलाला माहिती नाही ब्लड ग्रुप वगैरे काय आहे ते, आणि मला माहिती नाही की नक्की तू कोणत्या रिपोर्टबद्दल बोलते. बाबांना कदाचित माझा रिपोर्ट ब्लड ग्रुप आहे तो आठवत नसेल, परंतु हे बघ, माझ्या अंगामध्ये रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांच रक्त वाहते आणि ते तर मी अभिमानाने मिरवते. त्यामुळे खरंच मला माहिती नाही की बबली लोखंडे कोण आहे. आता इतकं सगळे पुरावे देऊन सुद्धा प्रिया सगळ्यांना आणखीन खोट बोलत आहे. पूर्णाजीने तर आपले कानच बंद करून घेतलेले असतात, कारण ह्या प्रियाच कोणतंही बोलणं आता पूर्णाजीच्या कानावर ऐकायला तिला नकोस असतं. आणि अर्जुन आणि सायलीला म्हणते की तुम्ही जो काही हा कल्पना आगत केलेला आहे त्याला कोणताही आधार नाही. त्यावरती अर्जुन तिला उत्तर देतो की आधार आहे. अरे हे बघ, साधासुद्धा आधार नाही की सायंटिफिक आधार आहे. हे बघ, तुझी डीएनए टेस्ट रिपोर्ट म्हणल्यानंतर आता प्रियाचे तर पायाखालची जमीन सरकते. तिची बोलतीच बंद झालेली असते आणि सगळ्यांना मात्र एक प्रकारचा आणखीन धक्का बसलेला असतो. त्यावरती रविराज काका विचारतात, डीएनए टेस्ट तर मी अगोदर केली होती. जेव्हा तन्वी घरी परत आली होती तेव्हाच डीएनए टेस्ट झाली होती. आता अर्जुन म्हणतो की प्रियाने आपल्या मनासारखी रिपोर्ट बनवण्यामध्ये पीएचडी केली आहे
आणि तिने हे सगळं व्यवस्थित मॅनेज करून आता ती रिपोर्टसुद्धा बदलवले. हे बघ अग सीनियर, तुला आठवत का जेव्हा प्रतिमातेची खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती, तिच्यासोबत सुद्धा प्रियाचा DNA मॅच झालेला होता. अशी जादू आहे तर ती फक्त प्रियाच करू शकते. पण यावेळेस मात्र आम्ही तिला ना DNA रब बदलून देणार होतो आणि DNA चे सॅम्पलसुद्धा DNA चे सॅम्पल भरून आम्हाला प्रतिमा आणि मैनावती आणि प्रियाचा केस हवा होता. तेव्हा आता मैनावती म्हणते की हो, मी तर लगेच माझा केस आहे तो देऊन टाकला, कारण या मुलीला मला चेतवायचं होतं. त्यानंतर अर्जुन सांगतो की सायलीने तर खूप हुशारीने प्रियाचा केससुद्धा मिळवला होता. सुमन विचारते की कसा मिळवला. त्यावरती सायली सांगायला सुरुवात करते की मी आईंना मात्र तिजोरीच्या किल्ल्या आहे रियाला देण्याचं नाटक करायला सांगितलं. तेव्हा आता तो घडलेला जो किस्सा आहे तो सुद्धा आता सायली सगळ्यांच्या समोर तो सीन क्रिएट करते. आणि आता त्या तिजोरीच्या चाव्या आहे तर त्या मात्र प्रियाकडे देण्यासाठी सांगते. आणि काहीतरी आई तुम्ही प्रियाला देताल का. तेव्हा आता म्हणजे कल्पना म्हणते प्रियासमोर आता नाटक करून त्यांनी त्या किल्ल्या आता प्रियाच्या ताब्यात दिलेल्या असतात. तेव्हा आता त्या किल्ल्यावरून मुद्दाम सायलीने तिच्याशी झटापट केलेली असते. सगळ्यांच्या समोर त्यांची तुडम मारामारी जुबलेली असते. सायलीला किल ला नाही तर प्रियाचा केस घ्यायचा असतो. त्यासाठी मात्र हे सर्व भांडण आणि नाटक केलेलं असतं. आणि त्याचवेळी सायलीने त्या साक्षीदारसुद्धा आहे. साक्षीदार म्हणल्यानंतर आता प्रियाच्या आणखीनच पायाखालची जमीन सरकते. ती वर तोंड करून साईकडे पाहत असते. अश्विन विचार आता तर रडत असतो. आता नागराज आणि महिप्त या दोघांना सुद्धा आता पोलीस येथे घेऊन येतात. त्या नागराज आणि महिप्तला दोघांनाही बघून आता सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसतो पूर्णपणे. आता हे सुभेदार फॅमिली आहे ती हादरली जाते. आता हे महिप्त आणि नागराज तेथे आलेले आहे आणि प्रियाकडे बघत आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हे दोघे आणि ह्या दोघांना अर्जुन तू इथे का बोलावलस. त्यावरती अर्जुन म्हणतो की कारण प्रियाने यांच्याच मदतीने आमच्या दोघांचा अपघात घडून आलेला होता. त्यावरती हे ऐकून प्रताप बोलतो की काय म्हणतोस अर्जुन. त्या ट्रकमध्ये महिप्तचीच माणसं होती. तेव्हा आता महिप्त म्हणतो की हे बघ अर्जुन सुभेदार, मी तुला मारणार राहतो, परंतु ही रडत रतरडत माझ्याकडे जेलमध्ये आली होती आणि मला म्हटले की तू आणि तुझी बायको जर जिवंत राहिले ती मरेल म्हणून मात्र मी माझी माणस तीच ऐकून तुझ्यावर सोडली होती. पण हे पाप माझं नव्हतं, इचं होतं. तेव्हा आता नागरासुद्धा सगळ्यांच्या समोर सांगतो सगळी तर पाप इचीच होती. मी जेलमध्ये जेव्हा सडत होतो ना तेव्हा मात्र ही साळसूत फिरत होती, पण माझ्यापेक्षा जास्त पापने केलेली आहे आणि ही मात्र अशी बाहेर मोकाट फिरते. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की पण तो ॲक्सिडेंट मात्र तन्मवीनी घडून आणला हे तुम्हाला कसे कळाले. अर्जुन म्हणतो की आम्हाला ही सर्व ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सांगितले. आणि ॲडव्होकेट पटवर्धन, प्रिया तुला आठवत असेल की नक्की कोण आहे ते. लगेच अर्जुन ॲडव्होकेट पटवर्धन यांना फोन करतो. फोन स्पीकरवर टाकतो आणि विचारतो की ॲडव्होकेट पटवर्धन, त्या दिवशी मात्र प्रिया तुम्हाला भेटायला आली होती, त्यावेळेस तिने तुम्हाला काय सांगितले सगळं काही तुम्ही परत सांगताल का प्लीज. तेव्हा ॲडव्होकेट पटवर्धन सगळं काही सांगतात की ही प्रिया माझ्याकडे आली होती. जो काही तो झगडलेला प्रकार आहे तो सुद्धा आता सगळ्यांच्या समोर सीन दाखवलेला असतो. कारण जेव्हा ही प्रिया ॲडव्होकेट पटवर्धन यांना भेटायला गेली होती तर नोटांचे बंडल तिने मात्र त्या ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या समोर ठेवले होते. तिला मात्र आता महिप्त आणि हे जो काही नागराज किल्लेदार आहे यांना सोडवायचं नव्हतं, फक्त त्यासाठी एक नाटक करायचं होतं. प्रत्यक्षात तिने मला हे सांगितलं होतं की महिप्त आणि नागराज किल्लेदार यांच्याशी अगदी खोट बोलून मात्र घोळामध्ये घेऊन तिने आता प्रचंड एक मोठा ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे. आता अर्जुनने विचारलेला ॲक्सिडेंट तिने घडून आणला, पण कोणाचा
त्यावरती मात्र आता ॲडव्होकेट पटवर्धनांनी मी तुमच्या दोघांचं नाव घेतलेलं आहे. प्रियाने म्हणजे अर्जुन आणि सायलीच हे सांगितलेलं आहे. अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचं नाव तेथे घेतलं गेलेलं आहे. यांचा ॲक्सिडेंट आता हे सर्व काही ऐकवल्यानंतर अर्जुन फोन कट करतो आणि त्यांना अगोदर त्यांचे आभार मानतो आणि मग फोन कट करतो. त्यावेळेस सायली नंतर म्हणते की यांनी आम्हाला वेळी सावध केलं होतं म्हणून मात्र आमचा जीव वाचलेला होता. त्यानंतर मात्र ही प्रिया आणखीनच विथरली. तिला नक्की काय करावं हेच कळत नव्हतं. तेव्हाच आम्हाला हे कळलं होतं की तिने मात्र शांता मावशींना कुठे ठेवलं होतं. त्यासाठी मात्र तिने पुन्हा एकदा त्या संतोषची मदत घेतली. तेव्हा आता सगळेजण आता म्हणजे पाहतच असतात, शॉक होतात. प्रियाचा एक एक किस्सा ऐकून, एक एक पाप ऐकून. त्यानंतर अर्जुन आता हवालदार यांना म्हणतो की संतोष यांना घेऊन या सगळ्यांच्या समोर संतोषला घेऊन येतात. तेव्हा आता संतोष जेव्हा प्रियाकडे बघतो तर प्रिया त्याच्यावर दात खात असते. आणि आता जेव्हा अर्जुन संतोषला विचारतो, प्रियाने मात्र तुला शांता मावशीवर नजर ठेवण्यासाठी सांगितली होती, बरोबर आहे का? त्यावरती संतोष म्हणतो की हो. त्यानंतर संतोष पुढे म्हणतो की त्यानंतर मात्र शांता मावशी कुठे गायब झाली हे मला काही कळाले नाही, पण त्यानंतर एके दिवशी मात्र ती मला हॉस्पिटल समोर दिसली. त्याच वेळेस मी प्रियाला फोन केलेला होता आणि प्रियाला मात्र शांताबाईचा मी पत्ता दिला. आता मात्र मी त्या शांताबाईला हायवे जवळच्याच या सरकारी दवाखान्यातून बाहेर पडताना बघितलं. प्रियाने मला तिचा पाठलाग करण्यासाठी सांगितलेला होता. आता मात्र हे सर्व काही सांगितल्यानंतर प्रिया आणखीनच घाबरते आणि मनात म्हणते की मी शांताचा खून केलेला आहे. हे मात्र आता ह्या संतोषने जर सांगितलं तर नक्की मला फाशी होईल, म्हणून प्रिया आणखीनच घाबरते. त्यानंतर आता हा संतोष पुढे म्हणतो ती नोटीससुद्धा आता प्रिया मॅडमच्या सांगण्यावरूनच लागलेली होती. शांता मावशी घरी परत आली आणि मी हे सगळं प्रिया मॅडमला फोन करून सांगितले. त्या लगेच तेथे आल्या. त्यानंतर अर्जुन पुढे विचारतो की प्रिया मात्र तेथे शांता मावशींच्या घरी आल्यानंतर तेथे काय घडलं हे तू सांगशील का? त्यावरती आता प्रियाला खूपच राग येत असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब संतोषला म्हणतात की हे बघा, तू घाबरू नकोस. इथे कोणाला सुद्धा जे तू आम्हाला सांगितलेलं आहे ते इथे सर्वांना सांग आता. ज्याची भीती मात्र प्रियाला होती. तर संतोषने सगळ्यांच्या समोर हे कबूल केलेलं आहे की त्या दिवशी रागाच्या भरात प्रियाने शांता मावशींना मारून टाकले. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता घरातील सगळेजण आणखीन शॉक होतात. कुणाला नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. सगळ्यांचे अगदी पूर्णपणे चेहरे आता हे शॉक झालेले आहे. कारण प्रियाने आता हे सगळं करण्यासाठी एक खून सुद्धा केलेला आहे. सगळेजण आता उठून उभे राहतात. संतोष पुढे म्हणतो की अर्जुन साहेबांना यामध्ये गुंतवण्यासाठी प्रियाने मात्र ते प्रेत वगैरे आहे तर ते त्यांच्या गाडीत लपवलेलं होत. जेव्हा प्रियाकडून आता ही शांता मावशी मेली गेलेली आहे तो क्षीण मात्र आता सगळ्यांसमोर पुन्हा दाखवला जातो आणि सगळ्यांच्या समोर आता हे सत्य आणखीनच म्हणजे उघड होतं. आणि त्या दिवशी मात्र हे सर्व कसं केलं गेलेलं आहे सगळं काही संतोष आता सगळ्यांच्या समोर प्रियाने केलेल्या कारस्थानाचा पर्दाफाश करतो. तेव्हा आता कल्पना रागाने म्हणते की तू एवढं मोठं कारस्थान रचलंस, तू इतकी कारस्थानी आहे, इतकी नीच आहे हे आम्हाला माहिती होतं, परंतु तू एक खुनी सुद्धा आहेस. कोणाचा जीव घेण्यासाठी तुझे हात का थरथरले नाहीत? तेव्हा आता अश्विन सुद्धा खूपच भडकलेला असतो. अश्विन तिला म्हणतो की हे बघ, माझं आयुष्य उद्धवस करून त्वरीसुद्धा तुझं समाधान झालं नाही आणि माझ्या भावाला मात्र तू कुणाच्या आरोपात अडकायला निघाली होतीस. सगळ्यांचे डोळे भरून येतात प्रियाच हे पाप ऐकून. कारण प्रिया इतक्या खालच्या धराला जाऊ शकते, एखाद्याचा जीवसुद्धा ती घेऊ शकते. असं नीच वागणे ह्या रियात सगळ्यांच्या समोर आलेला आहे. त्यानंतर रविराज म्हणतो की आतापर्यंत
मी माझ्या आयुष्यामध्ये खूप असे निर्दयी खून बघितलेले आहे. तू मात्र या सगळ्यावर मात केलीस. तेव्हा आता नागराज लगेच म्हणतो की मी तर केव्हापासून हे सांगत होतो की दिसते तशी ती साधी भोळी आणि भोळी भाबडी पोरगी नाही ही. तेव्हा नागराज पुढे म्हणतो की ही तर माझ्यापेक्षा जास्त भोसलेली आहे. जमिनीच्या वर 6 फूट आणि जमिनीच्या खाली 6 फूट आहे. त्यानंतर प्रताप म्हणतो की म्हणजे इतक्या दिवस आपल्या घरामध्ये ही खुनी मुलगी राहत होती, तर स्वतःच्या सोरतासाठी मात्र इने आपला सुद्धा जीव मागे पुढे घ्यायला घाबरली नसती. त्यानंतर अस्मिता विचारते की पण तुम्ही दोघांनी मात्र आम्हाला त्याच वेळेस सर्व का सांगून टाकलं नसेल. इतके दिवस तुम्ही का थांबला होतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की कारण तेव्हा आमच्या हातामध्ये पुरेसे पुरावे नव्हते. त्यानंतर आता लगेच प्रतिमा आहात म्हणते की अरे पुरावे देण्यासाठी हे कोर्ट आहे का अर्जुन. मी सगळ्यांनी मात्र तुमच्यावर विश्वास ठेवला असता. त्यानंतर साहिली पुढे म्हणते की हे बघा प्रतिमा आहात्या परंतु या प्रियाने मात्र सगळं काही खेळ पालटून टाकला असता. आज ही गप्प उभी आहे कारण कोणताही पुरावा हिला खोडून काढता येणार नाही. आणि जर आम्ही आमच्या विश्वासाच्या जोरावर हिचा मुखवटा बाहेर काढायला गेलो असतो तिने मात्र सगळ्या आरोपांच्या चिंध्या केल्या असत्या. म्हणूनच मात्र त्यासाठी आम्ही आमच्या मैत्रिणींची मदत घेतली. मात्र आता साक्षीने संतोषला या सगळ्यातून वाचवण्यासाठी आणि प्रियाचं खरं जे रूप आहे ते सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये सिद्ध केलेलं आहे. हे सगळं काही आता म्हणजे साहिलीने कुणाकुणाची मैत्रीण घेतली, कोणकोणत्या मैत्रिणीची कशाप अरकारे मदत घेतलेली आहे, सर्व काही साहिली आता सगळ्यांच्या त्यांच्या समोर सांगत असते. तिने मात्र काव्या तोहेरीवामधील माधील, ईश्वरी, रमा, मंजुरी, नंदिनी ह्या सगळ्यांची मदत घेतलेली असते. श्रीकडे मात्र जाऊन आता काव्या आणि ईश्वरीच दोघी पुरावे घेऊ शकतात हे सायलीला माहिती असते. आता दादाचा जो ॲक्सिडेंट झालेला होता, जो काही अपघात झालेला होता, तर 20 वर्षानंतर मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची जी संधी आहे तर ती तन्वीच गाठवड घेऊन दिवस ती महिपच्या ऑफिसमध्ये आली होती. ही किल्लेदारांची मुलगी आम्हाला मदत करायला तयार झाली म्हणून आम्ही हिला तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात पाठवलं. त्यानंतर नागरे सुद्धा कबूल करतो की DNA चे जे काही खोटे रिपोर्ट मॅनेज करणं हे महिपलं सगळं काही जमणार होते. म्हणून मात्र आम्ही याच मुलीला आमची शिडी बनवण्याच ठरवलं. तन्वी किल्लेदार नावाची शिडी पाहता सगळ्यांना मात्र इतका धक्का बसलेला असतो. रविराज काका प्रतिमा खूप रडत आहे कारण आज त्यांच्या म्हणजे एका आईपणाचा आणि एक बापपणाचा कायदा प्रियाने उठवलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर आता हे सिद्ध सुद्धा झालेले आहे. आणि महिप्त नागराज यांनी सुद्धा हे सर्व कबूल केलेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.